नमस्कार वनिता, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. डोक्याला शॉर्ट नका देऊ दे. दरवर्षीप्रमाणे तुम्ही प्रत्येक भजनामध्ये मला वाटते मोजून 50 एक लोक जरी असतील. किती चाय बनवता तुम्ही? असे 2-4 तसं ठेवलेलं, 4 बंद असले की 4 बंद, 50 असले तर 200-100 माणसं. एवढा एक टोप भरून असे मला वाटतं 2-3 टोप जातात पूर्ण याच्यामध्ये दिवसभरामध्ये. कसं वाटतं? किती वर्ष चालू आहे तुमचं? मला वाटतं आता मोजून 21 वर्ष आली. 21 वर्ष 20 एक लोकांचं जेवण आणि एवढं डेफिनेटली 100 एक लोकांचं तरी चालू आहे तुमचं. ऑल द बेस्ट. तोपर्यंत आम्ही आमची कामगिरी जे आम्ही करतो इतके वर्ष ते करतो आम्ही. माझी कामगिरी एकच असते. आवाज येतोय का मला माहिती नाहीये, पण माझी कामगिरी ही असते. मी नवीन कामगिरी केली. हिचा भाग थोडा माझा फोन पडला हिच्या धक्क्याने आणि आता मला स्क्रीन कार्ड मी काढताना मला या गाडी आपण vlog is going on and watching is there going on and we are gonna prepare some dishes for them. This is our daily task. जवळ आम्हाला हे काम करताना 19 वर्ष झाली आणि हिला ऑलमोस्ट 21-22 वर्ष. जेवढा गणपती 21 वर्ष झालेली आहेत हे काम करताना. चला तर मग आपण डिशेस करूया. ओके, लाईनीत उभे राहा. ह्याच्या मागे जा. आडवे उभे राहा लाईनमध्ये. अच्छा, आडवे उभे राहा. ओके, तुमचा वेळ चालू होत आहे आता. एका वेळी एकच माणूस. आणि चिटिंग केली. हा टीम मी बघितलं. जितू काका स्वामी वनिता. हा टीम वनिता. खेळामध्ये प्रामाणिकपणा खूप मॅटर करतो. ह्यांनी काय करायचं का, तिकडून एकाने उचललं इकडे एक लावलं, तिकडून डोकं नव्हतं. खेळाचा नियम हाच होता की एका वेळेस नाही. खेळाचा नियम हाच होता की एका वेळेस एकाने जाऊन. पण ठीक आहे, आता टीम विनर झालेली आहे वनिता परब. नाही, आणि तुमच्या चिडका गेम खेळतात. एका वेळेस एकानेच लावायचं होता. काकांनी, मी आणि काकांनी एका वेळेस एकच लावलं होतं. आणि तुमच्या टीम मध्ये आमचा एक टीममेट खुर्चीवर बसलाय. नाही, ते सम बरोबर इक्वल व्हावे म्हणून केलं. एक मिनिट पप्पा, कोणती टीम प्रामाणिकपणे खेळली? प्रामाणिक खेळण्याची आता शेवटचा अंतिम जो निकाल दिसतो चित्र मी सांगतो. यांचे 1 मिनिट. स्वामीनी साईड होते. आमचं पाडलं तरी आम्ही उभारलं. 1 मिनिट आमचं पाडलेलं पण आम्ही उभारलं. हुशार आम्ही लय हुशार. 3 आणि 4 थर लावले. दोन्ही टीम धावायची जी पद्धत होती आमची वेगळी होती. त्याच्या 4 थरामध्ये 3 वरती आणि 2 वरती. आपली धावण्याची पद्धत वेगळी. अशा प्रकारे विनिता परब यांची टीम जिंकलेली आहे. टाळ्या वाजवा. जिन्याचा अथर्व आणि विनिता. पण अनफेअर. चला तर नॉट भेंड्या. तर आता सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला या घरात किती वर्ष झालेली आहेत. तर जितक्या वर्षांमध्ये एखादी एक अशी आठवण सांगायची की तुम्हाला ती खूप आवडली, ती कोणत्या व्यक्तीसोबत असेल किंवा काय असेल, कुठचा क्षण असेल तर तो शेअर करायचा आहे. इतक्या वर्षामधला एखादा एक कुठचा तरी क्षण जो न विसरण्यासारखा आहे किंवा जो तुम्हाला आवडला बाबा.
हां जानूने मला रागाने डोंगितलं. नाही, त्याच्यात काय झालं होतं की मी झोपली होती आणि अचानक झोपेतून येऊन मला जेवणासाठी उठवायला गेले आणि मग मी गचकन काय असे आले होते. मग तो काकांचं न विसरणारा क्षण आहे अक्षरशः. ओके चला आठवा आता दुसरं कोणाचा नंबर, कुठचा पण असू शकतो. माझं आवडतं क्षण, माझी स्वप्न पूर्ती झाली, घर बांधलं, माझं स्वप्न साकार झालं. मोठं स्वप्न होतं घराचं. घराचं. कधी किती साली बांधायला घेतलं होतं? 2004. 2004. वाटलं होतं कधी कडावलमध्ये राहशील, कारण तुझं गाव इथेच होतं. वाटलं नव्हतं, ते तर स्वप्न. तू गेली असशील ना इथून कडावलमधून, पास झाली असशील. तशी मी दररोज जात होते. दररोज इथे घर बांधणे हे मला माहिती नव्हतं. इकडच्या जवळच्याच गावातली होती, त्यामुळे मी तर या रस्त्यातून 100 वेळा गेली असते. पण माहिती नव्हतं. नाही माहिती आधी इथे नव्हतं काय की- होतं, असं जंगल होतं का? जंगल होतं पूर्ण. वाफा होता. कोपरे होते असे, कोपरे. शेती होती हम्म. आणि ती आम्ही शेती बघत बघत जात होतो गाडीतून. आणि शेवटी तिथेच घर आलं मस्तपैकी छानसं. चांगली गोष्ट आहे. आधी तर कधीच विचार केला नसेल की नाही, नाही, या नाही. ठिकाणी घर असावं. नाही. ओके तुमचं काय पप्पा? दादा बोलले कडावला घर बांधा. कडावला जागा बघितली, जागेला कॉम्पिटिशन होते ॲक्च्युली घ्यायला. सेंट्रल गव्हर्नमेंट घेत होता म्हणजे ना त्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही उतरून आम्ही डील मारलं आणि त्यानंतर शब्द खराब केला की जे कडावला घर बांधायचं. तुझ्यावेळी जागा नव्हते घर म्हणजे तुम्ही तुमच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. किती वर्षी घर बांधलंय पप्पा? 2004. तुम्ही किती वर्षाचे होते? मी 2000 दादा वारले वर्ष लाभ घेतले. 2002ला हम्म. 2ला व्यवहार केला, 3ला फाउंडेशन केलं, 4ला घर बांधून कंपाऊंडमध्ये टाकून. आणि हा घरातला न विसरणारा क्षण कोणता? बोरिंग आहे ना, बोरिंग मारली जायला आतमध्ये सगळं धुवा आमच्या दोघांचं तर नाव विसरण्यासारखं वैतागून बंद करून गेलो. पहिली बोर मारली तिला पाणी नव्हतं. आणि एवढं दुःख झालं आम्हाला. मारलं तिला धुवा सगळा. पहिली बोर म्हणजे तुम्ही पाण्यासाठी जे बांधलं धुवा होतं. दुसरी धुवा पण स्वामींनी आम्हाला आता पाण्याचा एवढा सोर्स दिला की छान असं आता आम्हाला पाणी. म्हणजे सर्वात आधी स्टार्टिंगला जिथे पाण्यासाठी हे केलं ते नुसतं धूर आला. स्वामी कृपा. म्हणजे नारायण बोला ना काका पाणी येते वरती, त्याने बोला पाणी वरती वाहते वरती हाताने पारवणी द्यायला मग पंप बिंप टाकला. ओके स्वामी येऊन गेले तिथे आमच्या जागेत. आमच्या स्वामीने भेट केली आमची तिला. आम्हाला घर बांधायच्या आधी जेव्हा जागा घेतली ना तेव्हा या जागेत स्वामींनी दर्शन देऊन गेले आम्हाला. एक मोठं आठवणीतला क्षण होता आमचा. अजून कोणता आहे? स्वामीचा जन्म आला जागेत चिंट्याचा. घर बांधल्यानंतर. अगदी 2 वर्षानंतर जिजूला विचारत. जिजू तुझं काय? जिजू तू पण म्हण माझा जन्म झाला. जिजूचा बारसा ह्याच ठिकाणी झाला गाईस. ह्याच ठिकाणी जिजू. तुम्ही तर शाळा केली इकडे, तुमचा तर पाहिजेच काहीतरी असा क्षण. सांग जिजू. काकी तुझा पण सांग. माझा जन्म आला. आजी होती तेव्हाच सांगितलंच तरी चालेल. तुमचा काही फॅमिलीचा असेल कधीचा तो सांगितलं तरी चालेल. आजच्या जाऊन जे आम्हाला हे करायला मिळालं, सेवा करायला मिळाली ते पण बाकी आहे. स्वामींची कृपा म्हणून दादा वहिनींसारखी आम्हाला भेटली. तुझं काय अथर्व? शाळेत इकडेच गेला पहिला. शाळेत पहिली शाळा इथून झाली होती. अंगणवाडी पासून आहे. 7वी पर्यंत ना? सर्वात जास्त हा इकडे शिकला बऱ्याच लोकांची घरातली नावं माहिती आहे तुम्हाला. त्याच्यामुळे लहानापासून झाला. आणि तुझं काय जिजू? जन्म इथला. जोरात बोल, माझ्या कॅमेऱ्याला ऐकायला यायचं नाही. ऐकणाऱ्यांचे असे कान फुटले पाहिजे. जोरात बोलायचं. तुझं काय? माझा फेवरेट क्षण, मी आतापर्यंत एक पण गणपती चुकवला नाही आहे माझ्या घरातला. जेवढे केवढे गणपती तेवढे सगळे अटेंड केले.
आणि माव्याचा मोदक हा माझ्यासाठी नेहमी आवडीचा विषय आहे. मी दरवर्षी एकाच गोष्टीची वाट बघते, माव्याचा मोदक आणि आईने बनवलेले उकडीचं. आणि सर्वात हास्यास्पद घटना अशी आहे की जानूने चिक्कूच्या झाडावरची काय स्कूटी चढवली होती, ती मला खूप असे हसायला येतं. तेव्हा मला गाडी नव्हती येत कारण मी तेव्हा आणि मी एकदम लहान असल्यापासून या दोघांसोबत खेळते. आम्ही काही पूर्ण या कंपाऊंड मध्ये मातीचे छोटी छोटी भांडी बनवण्यापासून काही खेळायचं. काही खेळायचे. चांगले क्षण आहेत सगळ्यांचे. तर माझा ह्या घरातला आवडीचा क्षण म्हणजे माझी आजी जी इथे बसायची आणि तिच्याशी मी गप्पा मारायची, तिच्याशी मी स्टोऱ्या, आजी माझी सगळी गावातल्या खबरी सांगायची आणि ती गावी न जाता, कुठे घराच्या बाहेर न जाता तिला सगळ्या गोष्टी माहिती असायच्या. आणि तसंच आता कुठेतरी आम्हाला आत्याला फोन केला की आम्हाला तसं वाटतं, आजीची आठवण येते. आत्याकडून आम्हाला त्या आठवणी उजाळ्या देतात. आत्या आणि पप्पांना सवय असं, ते भले कोणत्या लोकांसोबत बाहेर जात नाही पण त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. एक तास आत्या बोलत असते. आमचा फोन चालू असला की आम्हाला मस्त काहीतरी कळतं, मग असं काहीतरी आहे असं. आत्याकडून आम्हाला सगळा घटनाक्रम कळतो. तर असा आजीसोबतचा क्षण आहे तो माझा एकदम, माझा मेमोरेबल मुमेंट होता आणि तो मी कधीच विसरणार नाही. आणि इथे माझ्या आजीची अशी खॉट असायची आणि त्याच्यावर आम्ही गप्पा मारत बसायचो. आणि ताई आणि मी बाहेर उन्हात वगैरे गेलो की मग आम्हाला अशी ओरडायची, मग बापूस ओरडतो, बापूस ओरडतो, थांब थोडे बापूस लोक सांगतात. आणि खूप ओरडायचे. आम्ही खूप उन्हात, आम्ही खूप मस्ती करायचो. आम्ही इथे झोपाळे वगैरे, मला काका आणि माझे काका झोपायची नाही म्हणून आजी ओरडायची, झोपायचं नाही म्हणून आजी ओरडायची. आईला पण सांगायची. आणि दुसरं क्षण कोणासोबत असतील तर माझ्या काकांसोबत, कारण काकांना मी ते अशी काकडी वगैरे बोलून म्हणजे त्यांना तर मी फारच त्रास द्यायची. उघड्या बोलायची आजीला आवड होती. हा, आजी आता गणपती तिथे 2 मिनिटं शांत बसली नसती. आजी असली असती तर आजीने पूर्ण फुगड्या वगैरे सगळं सांगून काहीतरी नाचून दाखवलं असतं. कोण बाहेरून येते, लोक राहतात नाही ते कोण त्यांची नक्कल वगैरे केली असते, ती अशी चालून बिलून दाखवणार. हे पप्पा पण तसे करणार. आई आता तिचा एक डेमो दाखवला आपल्याला. आजी नाही तर आजीच्या आठवणीत आपल्याला आजीची कमी न भासू देणारी आपली तिची सून आहे, ती तुम्हाला दाखवेल कशी. ही बाजूच्या बाईची ऍक्टिंग करून दाखवायची, ती काका पण करून दाखवायची. आता बघा येते जाते अशी, सुनील डॉक्टरकडे गेली, अशी गेली, आवाज नाही केला अजिबात, अशी गेली. गपचूप एक चापा होता, त्या चाप्याची फांदी अशी मोडली आणि अशी खोतनात घातली आणि अशी 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 तुरु 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 येऊन मी अशी रिक्षात बसली. कोणालाच कळालं नाही मी चापा चोरून आणला. एक चाफा जो आजीने चोरून आणला होता, आमच्यातले जो सुनील डॉक्टर आहेत, तर अजून पण लावलेला आहे तो इथे. तर त्यांनी ती ऍक्टिंग करून दाखवायची की मी कसा आणला, काय आणला. आणि काकांसोबत तर मी खूपच म्हणजे खूप जास्त मस्ती केली आणि फिरली आहे मी, म्हणजे ताई आणि मी. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या आठवणी आहेत. आणि सगळ्यांना थँक्यू की तुम्ही सगळ्यांनी तुमच्या आठवणी शेअर केल्या. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बॉडी तुका सांगते ना, तुका आम्ही हसलो तरी ना बॉडी होती. सिनेमॅटिक आहे, सिनेमॅटिक असं एकदम पिक्चर वाटला पाहिजे. बोल सांग, सगळ्यांना कळायला पाहिजे.